नाशिक जिल्ह्यातील 11 नगरपरिषद आणि 6 नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। आजचा शेवटचा जरी दिवस असला तरी महायुती किंवा महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये मात्र कुठेही समन्वय बघायला मिळत नाहीये। बहुतांश सगळ्याच नगरपालिका आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये सगळ्याच पक्षांकडून स्वबळाचा नारा दिला जातोय। नाशिकच्या भगूर नगरपरिषदेमध्ये तर भाजप आणि अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं एकत्रित पत्रकार परिषद घेत आपण शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराला बाजूला ठेवत असल्याचं स्पष्ट करण्यात आलेलं आहे। दुसरीकडे सिन्नरसारख्या महत्त्वाच्या नगरपरिषदेमध्ये देखील भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजितदादा यांची राष्ट्रवादी काँग्रेस हे तिघही वेगळे लढतायत। त्यामुळे प्रत्येकच नेत्यानं आपली ताकद या ठिकाणी पणाला लावायचा निर्णय घेतलेला आहे। या संपूर्ण निवडणुकांचा एकूणच जर रंग बघितला, जर चित्र बघितलं तर नाशिकमध्ये गिरीश महाजन असतील, छगन भुजबळ असतील, दादा भुसे आणि एकूणच माणिकराव कोकाटेंसारख्या नेत्यांची ताकद, त्यांची प्रतिष्ठा या निवडणुकांमधनं आता पणाला लागणार आहे। शेवटच्या मिनिटापर्यंत महायुती किंवा महाविकास आघाडीमध्ये कुठल्याही प्रकारचं समन्वय नसलं आणि प्रत्येक पक्ष स्वबळाची भाषा करत असला तरी काही ठिकाणी स्थानिक पातळीवर मात्र पक्षांच्या एकूणच कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार पक्षांनी एकत्र यायचं का वेगळं लढायचं याबाबतचा निर्णय पुढच्या काही दिवसात होऊ शकतो। मात्र एकूणच या संपूर्ण निवडणुकीच्या निमित्तानं प्रत्येकच पक्षामध्ये रस्सीखेच असल्याचं सध्या बघायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।